श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. एकादशी व्रत 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आहे. सर्व व्रतांचा सार, सर्व व्रतांचा पाया ज्याला म्हटलं जातं ते आहे एकादशी व्रत. एकादशी व्रत हे असं आहे की एकादशी न करता जर आपण इतर व्रत करत असाल, जसं आपण 16 सोमवार व्रत करतो, संकष्टी चतुर्थी, प्रदोष, शिवरात्र, अष्टमी, तर ही व्रत फलदायी होण्यासाठी एकादशी व्रत अवश्य करावं. एकादशी व्रत केल्यानं कुठलंही अनुष्ठान, कुठलंही व्रत लवकर सिद्ध होतं, लवकर फलदायी ठरतं. एकादशी व्रताचं महत्त्व काय, महात्म्य काय, हे व्रत कोणी करावं, का करावं, कसं करावं, याचं उद्यापन कसं करावं, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. महिन्याच्या प्रत्येक पक्षातील शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष दोन्ही पक्षातील 11वी जी तिथी असते ती एकादशी असते. एकादशी ही भगवान विष्णूंची तिथी मानली असून तिला हरिदिनी असं देखील म्हणतात आणि म्हणूनच दोन्हीही एकादशीला व्रत केलं जातं, उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी पारणं म्हणजेच उपवास सोडला जातो. एकादशीचं व्रत केल्यानंतर सुख, संपत्ती, ऐश्वर, स्वर्ग, अगदी मोक्षप्राप्ती देखील होते. एकादशीच्या दिवशी जो कोणी संयमित राहतो, म्हणजेच व्रत आचरण करतो, उपवास करतो, आपलं आचरण शुद्ध ठेवतो, विष्णू भक्ती करतो, त्यावरती कुबेर भगवान प्रसन्न होतात. त्याला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडत नाही. त्यामुळं आपल्याला जर उपवास शक्य असेल, एकादशीचा उपवास महिन्यातून 2 वेळा हे व्रत आपण अवश्य करावं. ज्यांना ज्यांना शक्य असेल, उपवास ज्यांना निघत असेल त्यांनीच करा. ज्यांना नसेल त्यांनी आषाढी एकादशीपासून म्हणजेच आता 17 जुलैपासून चातुर्मासामध्ये जेवढ्या एकादशी येतील, साधारण प्रत्येक महिन्यात 2 अशा पद्धतीनं 8 एकादशी येतील. कमीत कमी हे 8 उपवास आपण अवश्य करावेत. मात्र गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी मात्र एकादशी किंवा कुठलाही उपवास करू नका. ज्यांना शक्य असेल, ज्यांना उपवास निघत असेल, अशांनीच एकादशीचं व्रत करायला हरकत नाही. एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर फळाहार करायचा, दूध घेऊ शकता, फराळाचे पदार्थ खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी दुपारी उपवास सोडावा. एकादशीचं व्रत स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं आणि आपल्याला हे व्रत किती दिवस करायचं आहे हे आपण ठरवायचं. आपण संकल्प करून सलग 11 एकादशी किंवा 21 एकादशीचं व्रत करू शकता किंवा चातुर्मासामध्ये जसं आत्ता सांगितलं आषाढी एकादशीपासून देव उठणी एकादशीपर्यंत आपण हे व्रत करू शकता. जोपर्यंत आपल्याला शक्य आहे आपण एकादशीचं व्रत करावं. ज्या वेळेला आपल्याला वाटेल की आपल्याला आता हे व्रत नाही करायचं, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उद्यापन करायचं. एकादशीचं व्रत करत असताना महत्त्वाचे जे नियम आहेत ते आहे दशमी म्हणजेच एकादशीच्या अगोदरची तिथी, त्या रात्रीपासून ते द्वादशीपर्यंत हे 3ही दिवस आपल्याला मद्यपान, मांसाहार वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. या 3ही दिवशी या व्रताचं स्मरण ठेवायचं, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. 3ही दिवस शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची, पंढरीच्या विठुरायाची सेवा करा. विविध मंत्र असतात, स्तोत्र आहेत, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठलाचा मंत्र श्री वत्सम धारेम वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचं आपण पठण करू शकता. पुरुष सूक्ताचं पठण करावं. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी व्रताचं आरंभ कधी करायचा तर चैत्र, वैशाख, माघ किंवा मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीपासून एकादशी व्रताची सुरुवात करावी. आषाढी एकादशी हा एकादशी व्रताचा प्रारंभ करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळं ज्यांना कोणाला एकादशीचं व्रत करायचं असेल, कमीत कमी चातुर्मासामध्ये एकादशी व्रत ज्यांना करायचं असेल, आषाढी एकादशीपासून आपण या व्रताला संकल्प करून सुरुवात करा. आता आपण बघूया एकादशीचं व्रत कसं करावं, आरंभ कसा करावा. ज्या दिवशी आपल्याला हे व्रत सुरू करायचं असेल, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण हे व्रत सुरू करावं. त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करून शुचिर्भूत व्हा, नवीन किंवा स्वच्छ वस्त्र घालावं, देवपूजा करून घ्या. या दिवशी आपल्याला
भगवान विष्णूंची सेवा करायची असते. देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करा. आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं. भगवान विष्णूंचं, पंढरीच्या विठुरायाचं स्मरण करायचं. संकल्प करायचा. मनोमन आपली एखादी मनोकामना असेल ती मनोकामना बोलून दाखवावी. भगवान विष्णूंना विनंती करायची की माझी ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा सुखसंपत्ती, समाधान, ऐश्वर्य नांदण्यासाठी हे एकादशीचं व्रत मी करत आहे. माझ्याकडून हे व्रत करून घ्यावं अशी विनंती भगवान विष्णूंना करायची. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण देवघरातील बाळकृष्णांना पुरुषसूक्ताने अभिषेक करणारच असतो. जर आपण इतर कुठल्याही एकादशीला जर हे व्रत करत असाल, त्या दिवशी देवघरातील बाळकृष्णांना पुरुषसूक्ताचं पठण करून अभिषेक करायचा. त्यांची चौरंगावरती स्थापना करून पूजा करायची. फराळाचे जे पदार्थ असतात, उपवासाचे पदार्थ, त्याचा नैवेद्य दाखवायचा. व्रताची सुरुवात ज्या दिवशी कराल त्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. फळं, फराळाचे पदार्थ, दूध इत्यादीचं सेवन आपण करू शकता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी दुपारी आपल्याला एकादशीचा उपवास सोडायचा आहे. आपण जर चातुर्मासापुरतं हे व्रत करत असाल, चातुर्मासातील शेवटची एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी या व्रताचं आपण उद्यापन करावं. जर आपण संकल्प करताना 11 एकादशी किंवा 21 एकादशी हे व्रत करत असाल, तर तेवढी एकादशी झाल्यानंतर त्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला या व्रताचं आपण उद्यापन करावं. ज्यांना यथाशक्ती म्हणजे जोपर्यंत आपल्याला शक्य होईल तोपर्यंत एकादशीचं व्रत ज्यांना करायचं असेल त्यांनी आपल्या पद्धतीनं हे व्रत सुरू ठेवावं. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आता हे व्रत आपल्याला नाही करायचं किंवा उपवास आपल्याला निघत नाही, द्वादशीच्या दिवशी उद्यापन करून त्यानंतरच आपण हे व्रत बंद करावं. द्वादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरातील जे बाळकृष्ण आहेत त्यांना पुरुषसूक्तानं अभिषेक करायचा. त्यांची विधिवत पूजा करायची. त्यांना नैवेद्य दाखवायचा. भगवान विष्णूंची आरती करायची. या दिवशी शक्य झाल्यास ब्राह्मण भोजन करावं. नाही ब्राह्मण भोजन एखादी सवाष्ण जेव घालावी किंवा याचकांना किंवा एखाद्या देवालयामध्ये, मंदिरामध्ये यथाशक्ती दान करावं. उद्यापनाच्या दिवशी आपण गोड पदार्थाचा नैवेद्य अवश्य दाखवावा. तर अशा पद्धतीनं आषाढी एकादशीचं औचित्य साधून या शुभ मुहूर्तावरती आपण एकादशीचं व्रत अवश्य करावं. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी कमीत कमी चातुर्मासामधील जेवढ्या एकादशी असतील एकादशीचं व्रत अवश्य करावं. चातुर्मासामध्ये आपण बरेचसे नियम पाळतो, व्रत करतो, उपवास करतो. तर एकादशीचं हे अत्यंत शुभ व्रत आपण अवश्य करा. भगवान विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त करून घ्या. यथाशक्ती ज्यांना जसं शक्य होईल 11 एकादशी, 21 एकादशी किंवा आपल्याला जोपर्यंत जमल तोपर्यंत आपण एकादशीचं व्रत करू शकता. तर येणाऱ्या आषाढी एकादशीपासून एकादशीचं हे व्रत आपण सर्वांनी जरूर करावं. ही माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत पोहोचवा. शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल.